दादांच्या विमानाचा जिथे अपघात झाला त्याच गावात आणखी एक विमान कोसळलं. नेमकं घडलं काय, सगळं जाणून घेऊ. बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे शिकाऊ विमान होतं. हे विमान कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. रेडबर्ड कंपनीचं हे विमान असून दादांच्या विमानाचा ज्या गावात अपघात झाला तिथेच हे विमान कोसळलं. 28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा बारामतीच्या याच गावात अपघात झाला होता. हे शिकाऊ विमान नेमकं तांत्रिक बिघाडामुळे किंवा अचानक ताबा सुटल्याने कोसळलं याची माहिती सध्या घेण्यात येतेय. रेडबर्ड कंपनीचं हे विमान या आधी सुद्धा या ठिकाणी कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गावकरी नेमकं काय म्हणाले, त्यांनी कुणावर आरोप केले ते सुद्धा ऐका. 8:40 हे विमान हवेतच बंद पडलं आणि डायरेक्ट खाली शेतातच उतरलेलं आहे. हे विजेच्या पोलला थोडंसं धडकून पुढे येऊन थांबलेलं हे विमान आहे. रेडबर्ड या कंपनीचं हे विमान अपघात आहे असं रेडबर्ड कंपनीचे येते काही लोक सांगत होते, परंतु आम्हाला असं वाटतं की हे रेडबर्ड कंपनीचे जे पायलट तिथं ट्रेनिंग घेत आहेत ते स्टंट करतायत. बऱ्याच वेळा त्यांनी गावामध्ये स्टंट केलेला आहे. इथून या विमानापासून 200 ते 300 मीटर अंतरावरती वाघजाई पाझर तलाव आहे. तो पावसाच्या पाण्यानं पाझर तलाव पाण्यानं भरला की त्याच्या वरून विमान हे नेत आहेत आणि त्या पाण्याची समुद्रात जशी लाट व्हावी तशी लाट तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती खूप मजा वाटते. परंतु खरं तर साहेब बरं का, ही लाट तयार करण्याच्या नादात इथं जे शेतामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यात खूप भीतीचं वातावरण आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगण्याचा अधिकार दिलाय. तो या रेडबर्ड कंपनीला मारण्याचा अधिकार नाही आहे आम्हाला. त्यांच्यावरती DJCA किंवा जे काय अजून ज्या संस्था आहेत, तुम्हीच मगाशी नाव घेत होता, आम्ही शेतकरी लोक आहे, हे काय संस्था वगैरे आम्हाला माहीत नाहीत, परंतु या हवाई मंत्रालयानं याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि याचे जे पायलट लोक आहेत त्यांची तर खरं चौकशीच व्हायला पाहिजे. ते बऱ्याचदा दारू पिऊन बी विमान चालवतात. या ठिकाणी रेडबर्ड प्रमाणेच कार्व्हर एव्हिएशन ही देखील संस्था आहे. काय म्हणायचं या संस्थेविषयी? कार्व्हरचं विमान अजून म्हणजे त्यांचं विमान पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे. ते काही जास्त हे नाही होत त्यांच्यामुळे नुकसान. हे मुद्दा म्हणून करतायत असं वाटतंय आम्हाला. रेडबर्ड कार्व्हर एव्हिएशन कडून गावासाठी काय मदत, जसं की रेडबर्ड कडून तुम्ही तक्रार करताय की ते अजिबात कुठलीही गावासाठी मदत करत नाही, कार्व्हर एव्हिएशन करताय का आपल्या गावासाठी काय मदत वगैरे? कार्व्हर कंपनी फुल नाही फुलाची पाकळी ही नेहमी मदत करत असते. रेडबर्ड वाल्यांनी सुद्धा मदत करायला पाहिजे आणि जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांना तिथं कामाला ज्या त्याच्या क्वालिफिकेशन नुसार कामाला घ्यायला पाहिजे. त्यांना ते घेत नाहीये, ते टाळाटाळ करतात. तिथं मी भुईमुग काढत होते कडलाच, तिथं एक खांब आहे, ते खांबाला धडकले. मी बघितल्यानंतर मग उठून उभं राहिली तर इमान पुढं चाललं होतं. पुढं जाऊन वळून दुसऱ्या खांबापाशी थांबले गेलं. मग मी ती पाय बघायला निघाली होती तिकडं की बाबा काय झालंय बघा. तर मला एक जणांनी थांबवलं, म्हणे पोटबीट होईल, त्यात आयला असतं, तू जाऊ नको. मग मी तिथंच थांबल्यानंतर मग मी महागारी फिरली, थोडी थांबली. पुन्हा ती पायलट ती बाहेर निघाल्यावर तिथे गेली. तर पायलटला काही लागलं नव्हतं, काय नव्हतं, सुखरूप बाहेर निघाला ती. मग सगळी माणसं हळूहळू लई गोळा झाली. मग लई गोळा झाल्यावर मग त्यांचं ते पोलीस हे आलं, त्यांचं ते चालू झालं. म्हणजे तुमचं मला म्हणता येत नाही काय म्हणायचं. तुम्ही काय काम करत त्यावेळेस? मी भुईमुंगा शेंगा उपटत होती, पण हिथंच उपटत होती. ती एक मला वाटतं 2-3 मीटर असं 100 फुटाच्या अंतरावर. दरम्यान या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रशिक्षण सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय. अशा प्रकारे विमान कोसळल्याच्या घटनांमुळे जबाबदार कुणाला धरायचं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.